महाराष्ट्र सरकारने उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावात MMRDAच्या माध्यमातून KSC नवनगर या नावाने तिसरी महामुंबई वसविण्याचा निर्णय घेतला आहे। एकंदरीत कोणत्याही प्रकारे स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सरकार या परिसरात शेतकऱ्यांना देशोधडीला लावून तिसरी मुंबई हे विकसित शहर बनविण्याचा घाट घालत आहे। त्या प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यासाठी व आपल्या न्याय हक्कासाठी MMRDA KSC नवनगर विरोधी समितीची स्थापना करून या परिसरातील शेतकरी एकवटले आहेत। त्यांनी शनिवारी दिनांक 18 जानेवारी रोजी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महागणपतीचे दर्शन घेऊन चिरनेर गावातील हुतात्म्यांच्या पावन झालेल्या भूमीतून सदर प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाची हाक गाव बैठकीच्या माध्यमातून दिली आहे। 2005 साली राज्यातील महाआघाडी सरकारने उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रिलायन्स SCZच्या माध्यमातून महामुंबई प्रकल्प निर्माण करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या। त्यावेळी माजी न्यायमूर्ती श्री PB सावंत, माजी न्यायमूर्ती श्री कोळसे पाटील, कॉम्रेड विलास सोनवणे, ॲडव्होकेट दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन, न्यायालयीन लढाई लढत सरकारचे मनसुबे उधळून लावले होते। भाजपा महायुतीचे सरकार पुन्हा एकदा उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावात MMRDAच्या माध्यमातून KSC नवनगर या नावाने तिसरी महामुंबई वसविण्याचा निर्णय घेत आहे। एकंदरीत कोणत्याही प्रकारे स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सरकार या परिसरातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावून तिसरी मुंबई हे विकसित शहर बनवण्याचा घाट घालत आहे। त्यामुळे उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावातील गावे आणि शेतजमिनी संकटात येणार आहेत। त्या विरोधात माजी न्यायमूर्ती श्री कोळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली MMRDA KSC नवनगर विरोधी समितीची स्थापना केली। या समितीच्या माध्यमातून सदर प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी गावनिहाय बैठकीचे आयोजन करण्याचा निर्धार समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केलाय। त्याची सुरुवात हुतात्म्यांच्या पावन झालेल्या चिरनेर भूमीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महागणपतीचे दर्शन घेऊन तसेच हुतात्म्यांना अभिवादन करून MMRDA KSC नवनगर विरोधी समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी केली आहे। यावेळी समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरपंच भास्कर मोकल, कामगार नेते भूषण पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर, माजी उपसभापती सौ शुभांगी सुरेश पाटील, डॉक्टर सुभाष पाटील, ॲडव्होकेट सत्यवान भगत, रुपेश पाटील, उपसरपंच दीपक पाटील, माजी सरपंच, उपसरपंच सह समितीचे पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते। 18 जानेवारी 2025 पासून MMRDA नवनगर जे उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावामध्ये नियोजित आहे त्याच्या विरोधामध्ये संघर्षाचा रणशिंग फुंकलेला आहे। आणि ही संघर्षाची सुरुवात नेहमीच प्रेरणादायी असणाऱ्या चिरनेर जल सत्याग्रहातील हुतात्म्यांना वंदन करून सुरुवात केलेली आहे। आणि आजपासून हा लढा सुरू झालेला आहे। जोपर्यंत आमचं उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत हा लढा कायम सुरू राहणार आहे। आणि या लढ्यासाठी माननीय मुंबई हायकोर्टचे माजी न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील साहेब यांचा सक्रिय पाठिंबा असणार आहे। आणि आजपासून गाव बैठकांना सुरुवात झालेली आहे। चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना वंदन करून चिरनेरची आजची पहिली सभा आणि मग आज दिवसभर जवळपास 16 गावामध्ये गाव बैठका होणार आहेत। आणि परत रविवारी उद्याच्या दिवशी उर्वरित जी गावं आहेत त्या गावातील बैठका सुद्धा संपन्न होणार आहेत। पाटील साहेब, जर शासन ऐकलं नाही तर आपण SCZ ज्याप्रमाणे हद्दपार केलात त्याप्रमाणे हा लढाई, न्यायालयीन लढाई लढून आपण पुढे नेणार का? नक्कीच ही लढाई दोन्ही स्तरावर लढली जाणार आहे। रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई। आपल्या समोर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती PB सावंत साहेब, विजय कोळसे पाटील साहेब, ॲडव्होकेट दत्ता पाटील साहेब या सर्वांचा वारसा आहे। आणि त्यांनी ज्याप्रमाणे SCZच्या आंदोलनात आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की रस्त्यावरची लढाई आणि सोबत न्यायालयीन लढाई या दोन्ही लढाईंच्या माध्यमातून आपण ज्याप्रमाणे SCZला आपल्या ह्या 45 गावातून हद्दपार केलेला आहे तसंच आपण MMRDAला आपण हद्दपार करू अशा प्रकारचा आमचा निर्धार आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।